सुप्रभात मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा आणि काल रात्री आम्ही 10:30-11 पर्यंत जेजुरीमध्ये आलो. खूप दमलेलो, ब्लॉग डे एंड करायला पण विसरलो. डायरेक्ट झोपून गेलो. तर आता आम्ही आहोत जेजुरीला आणि वाजलेत 8:45. आता खूप गर्दी आहे. कवेश दादा वरच आहे, गडावर गेलो. तो सकाळी लवकर उठून आम्ही आता आमचं सगळं आवरून झालं आणि आम्ही आता चाललोय. मुखदर्शनचाच प्लॅन आहे, कारण जर लाईनमध्ये उभे राहिलो तर बाकीचे 3 गणपती राहून जातील. आज ते 3 करायचे आणि त्यानंतर घरी परत जायचं आणि या लोकांना परत अलिबागवरून परत पनवेलला जायचं आहे. आम्ही जेवढ्या लवकर घरी जाता येईल तेवढ्या लवकर जाणार आहोत. आजचा हाच प्लॅन आहे. आणि जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. भेटू आता डायरेक्ट गडावर. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, दादा देखे तो मास मास. अभि सर, तुम्हाला काय वाटतं आज जरा गर्दी कशी आहे? अरे हा भाई पहिला मला आम्ही आलोय बहुतेकदा. आम्ही आता एवढ्या वर्षात किती वर्षात 24 इयर्स 27 इयर्स मला फर्स्ट टाइम आला आहे. हाऊ इज पॉसिबल मॅम? पिंटाई, आजचं सांग काहीतरी दिनचर्या. लवकर येतो दर्शनाला, काही कारणास्तव लेट झाला. सांगेल तुम्हाला गाडी बसतो. आता आपण जाणार आहोत तिथून मोरगावचा मोरेश्वर, तिथून सिद्धटेक आणि मग पुढे आपण जाणार थेऊर लास्ट. आणि त्यानंतर आपण आपली जो काय म्हणतो रिटर्न जर्नी होईलच. आणि आपली जी सत्कार मूर्ती आहे आजची, अभिषेक रागवेकर यांनी आम्हाला 5,000ची पार्टी कबूल केली. तर त्यांचा आम्ही मंडळातून धन्यवाद करूच. आणि संध्याकाळी 6-7 पर्यंत पोहोचायचं प्लॅनिंग आहे. आणि पुढे पनवेलला जायचं. आता इथे जी दर्शनाला वेळ लागतो, भरपूर गर्दी आहे. पौष महिन्याचा पहिला रविवार आहे. हा पौष महिन्याचा रविवार म्हणजे खंडोबासाठी म्हणजे अर्पण केलं असं बोलतात. बघूया किती गर्दी आहे, काय नाही. प्रवेश पाहिला इथूनच नाही ना वाटतं. सोन्याची जेजुरी गाईच. दर्शनासाठी लाईन आहे भाई. कधी दर्शन होणार आहे? खूप गर्दी आज, खूप गर्दी. अति गर्दी आज, अति मॅक्स. आज दर्शनचा तर नो चान्स. मुखदर्शन घेऊनच जायला लागेल बहुतेक ते, कारण 3 गणपती करायचे पाहिजे. हे कुठे जाता काय माहिती, कुठे गेले त्यांना. लाईन मध्ये उभे राहिले. ओ भाई दर्शन करून जायचं. दर्शन करायचंय. ही मुखदर्शनची लाईन आहे ही मेन. मालक चालक काय बोलतात आपले? चला. फायनली डिसाईड झालंय की पाया पडून जायचंय. टाकून जाऊ, मधून नको ना, मागून मुखदर्शन करून जायचं, कारण 2 ते 3 तास जातील. क्रेझी गर्दी आज. रविवार आहे ना. हा रविवार आणि ते पण आहे ना. काय बोलतो
भाई झालं मुखदर्शन. अति गर्दी आहे, अति गर्दी आहे आज. बघ माझं दर्शन झालं हे आज सकाळी लवकर उठून आला. मी एकदम पद्धतशीर दर्शन करणारा माणूस आहे. बाकीच्यांचं मला माहिती नाही, हे सगळं झोपड म्हणून हे रात्री 2 वाजेपर्यंत जागते. मी पण जागलोय, पण मी आलो ना दर्शनाला. देवाने मला बोलवलं म्हणून आलोय. हे मला ही सगळी मेंढरं आहेत, सगळी इथे भेड. ही सगळी मांसाहारी गंधकाची सगळी मेंढरं असते. प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक मेंढराला सगळा भंडारा द्यावा लागतो. हा सगळा जो काही भंडारा आहे तो सगळ्या मेंढरांना पोचला की सगळ्या खंडोबांना पोचतो. कुडबा देवाचा इकडून आपण जिथे वर आपण चढलेलो तिकडून तो मेन एंट्रन्स, आणि येताना इकडून आपण लेफ्ट मारून आलो. इथे बानुबाईचं मंदिर आहे आणि ही सगळी इथे मेंढरं आहेत. जशी कविता दादांनी तुम्हाला माहिती सांगितली असेलच, हे इकडे बानुबाईचं मंदिर. हर एक ग्रुप मध्ये नग असतो, तसा आमच्या ग्रुप मध्ये एकच नग आहे. हा बघा, आई त्या ग्रिल मधून जाऊन घुसून मंदिरात दर्शन घेऊन आला. ग्रिल मध्ये घुसून, हा ग्रिल दर्शन घेतलो मी. जाऊ शकतो तो. हा 7 किलो कमी का केलंय याच्यासाठी. आता दिवसभर हेच ऐकायचं आम्हाला, हेच. अशी होता. काय बोलत होतास तू? खरं सांगतोय, नेक्स्ट ट्रिपला ना आर्यन पाटील ना या इथे मग दिसणार नाही. आमच्या 8 जणांच्या 9 जणांच्या आम्ही जमणार आणि माणसं घडतात झोपताना. भाई हा घाबरवतो. डायनोसॉर कसा बरोबर, डायनोसॉर जनरेटरला पण घाबरवेल, लाजवेल एकदम बेकार. आणि तो येईल थांबा हे पटकन एंट्री घ्या आपण. एंट्री रेकॉर्ड. ए बाजू एंट्री घेऊ दे. अरे कसली एंट्री, लाविशाची एंट्री झाली आपल्या. आर्यन मी काय बोलतोय बस. सो हा आता आपण आलोय शिवनेरी मिसळ. ही बघा, इकडे आपण ब्रेकफास्ट करणार आहोत आणि तुम्हाला मी सांगतो टेस्ट वगैरे कशी आहे. कारण आपण तिकडे गेलेलो, त्या हॉटेलमधून बाहेर आलो, सर्व्हिस बरोबर नव्हती. सो ही बघा, ही बघा, ही मिसळ आहे. महाराजांच्या मस्त एक मूर्ती सुद्धा आहे इकडे. ॲम्बियन्स तर चांगला वाटतोय. बघूया टेस्ट कशी आहे, मी मला कळवतो. ॲम्बियन्स तर चांगलं आहे, सिटिंग अरेंजमेंट पण सो कम्फर्टेबल आहे. होप सो टेस्ट पण चांगली असेल. बघूया आता स्पेशल मिसळ ऑर्डर करतोय. त्यामध्ये पिक्चरवरून तरी आपल्याला काय दिसतंय, शेवबुंदी दही आहे आय थिंक सो. नंतर मिसळ प्रॉपर, एक गुलाबजामुन, 4 पाव, कांदा आणि तरी आहे. बघू आल्यावर समजेलच काय नाही. मोठे पाटील. सो आता वाजलेत 12:20 आणि आपण आलोय मोरगावचा मोरेश्वर. किती गर्दी आहे काय आहे बघू. मोस्ट प्रोबॅबली एक वाजेपर्यंत तरी दर्शन व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण लवकर पोहोचू शकतो घरी, कारण अजून ह्याच्यानंतर अजून 2 गणपती आहेत, ते पण लवकर व्हायला पाहिजे. परत ट्रॅफिक हा होता. रोड तर चांगले आहेत आणि 1-1 तासाचं 1.5 तासाचं डिस्टन्स आहे हर एक गणपतीमध्ये. ॲज युजल चुतियाप्पा करायची सवय आहे, ही आम्हाला सवय लागून गेली आहे. बाकी काय नाही, चांगलं काय दिसतं की येतो मध्ये. आणि परत इथे फोटो काढा थांबलं तर टाइमपास आणल्या. इकडे जैन मंदिर आहे आय थिंक सो. येस. इकडे पण आज गर्दी आहे. 1.5 ते 2 तास कन्फर्म.
1.5 ते 2 तास कन्फर्म आहे आज. 2 तास तर पकडूनच चाला. खूप गर्दी आहे, खूप अति. इकडून पुरी फिरून 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 आपण आलो तिकडे जाईल, त्यानंतर मंदिरात. खूप टाईम आहे आता. नमस्कार. बऱ्याच वेळानंतर मी येतो आहे. ॲक्च्युली यायचं कारण पण तसंच आहे. आज आपण अष्टविनायकाची टूर करतो आहे. म्हणजे आपल्याला एक जण खूप बोललेला की अष्टविनायक टूर करूया. आणि मी पण बोललेलो, आपण पार्टीला गेलो तेव्हाच की आपण अष्टविनायक टूर नक्कीच करू. आणि त्याचं कारण म्हणजे असं की अष्टविनायक टूर करताना एक माणूस आपल्याला लग्न करणार आहे असं घरी साकवणार होता. तोच म्हणजे हा बघा, हा कौशल शिंदे, आपला वंडर बॉय. पण तो आता बोलते मी नंतर कळवेल. जर घरचे कोण बघत असतील तर त्यांनी समजून घ्या, ह्याचं लग्न करून टाका, तो तयार आहे लग्नासाठी. ठीक आहे, धन्यवाद. मला पण काही बोलायचं आहे. मेन म्हणजे हा कौशल शिंदे, नुसते घरचे आम्हाला सारखे विचारत बसतात. माई विचारते, त्याचे पप्पा विचारतात, त्याची मम्मी विचारते, कोण बंधू विचारतात, सगळे विचारतात कोण गर्लफ्रेंड वगैरे आहे काय. मी सांगतो तो हा साधा पोरगा आहे ना, दुसऱ्या तांदळाचा आहे तो. पण एवढा दुसऱ्या तांदळाचा आहे ना, ते खालून तांदूळ निघतो तरी कळत नाही त्याला. तर अजून एक तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे कसं आहे बघा, हे बघा इथे पण आहे चिकटवायचं. अच्छा, ठीक आहे. तर आपण ओझरला पण चिकटवले. मी ह्याच्यासाठी 4-5 रुपये फुकट घालवले चिकटवून. तर ते एकच चिकटला एकच चिकटला. मला पण टेन्शन याचं लग्न होईल की नाही. 2027ला होणार आहे, मला नक्की आहे, मी गॅरंटी देतो 2027. पण नक्कीच माई बघत अशी व्हिडिओ ना तर करणे तयार आहे. मला माई व्हिडिओ आता वाजले 1:30 आणि आपला अंदाज बरोबर होता. एक तास लागला आपल्याला दर्शनाला. 12:30ला आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. सो गर्दी पण होती आणि दर्शन पण एकदम खूप चांगलं झालं. सर्व नीट होतं आहे. आमचं दर्शन मेन आमचे सर्व चांगले झालेत, जे असं लगेच आम्हाला पळवत नाही आहेत. सो चांगलं झालं. आता 2 गणपती राहिलेत. लास्टला केऊरला जाणार आहोत. सो 4 ते 5 टार्गेट ठेवलं आम्ही आणि त्यानंतरच जेवणार आहोत. कारण आता दाबून मिसळ खाल्ली आहे. सो सर्वांचे पोट तर भरलेत, भूक नाही आहे कोणाला जास्त. सो बघू कसं होते काय नाही. आणि आपले अक्षय मामा जरा दमलेत, टाईम टू टाईम बसतायत. काय नाही झालं ना दर्शन मस्तपैकी. कुठे गेले बाकीचे प्रॉपर दर्शन भेटलं मस्तपैकी. आता 2 गणपती आमचे बाकी आहे, सिद्धटेक आणि केऊर. ते झाले की मग थेट घरी. कितीपर्यंत होतील तरी? 4-5 4 वाजतील आम्हाला. आणि घरी पोहोचायला एक 8-1 वाजतील. 7 ते 8 मॅक्स. पनवेलला पोहोचला 11. हे मात्र फिक्स आहे, पनवेलला पोचायला 11. कसं पण 11. आता 3:30 आणि आपण आलो आहे सिद्धटेकच्या गणपती. आपला असेल 7वा गणपती. आता फक्त एकच गणपती राहिला. याच्यानंतर तो एक केऊरचा. इकडून अजून 1.5 तास. आता किती वेळात दर्शन होतं ते बघू, त्या हिशोबावर सर्व ठरेल. आणि तो गणपती केल्यावरच आम्ही जेवणार आहोत, तोपर्यंत आम्ही जेवणार नाही आहोत. सो बघूया कसं होतं आहे कसं नाही. खूप फटाफट दर्शन आणि निघू. वाजलेत 6:30 आणि आपण आलोय आपला शेवटचा गणपती बाप्पा. मला वाटलं इथे गर्दी नाही मिळणार, पण इकडे पण गर्दी आहे. होप सो लवकर होईल. गर्दी बघा पण तुम्ही, इकडूनच लाईन सुरू आहे. बापरे, वाजलेत 6:30 आणि आपलं दर्शन वगैरे झालंय सर्व करून. एकदम चांगलं दर्शन झालं. हे पण शेवटचं खूप चांगलं. आर्यनची प्रोबॅबिलिटी बरोबर निघाली. 7-5चा अंदाज होता, तो झाला बरोबर. थोडा इंग्लिशचा फरक होता, तो झाला. आता प्लॅन आहे डिनरचा. डिनर कसला? लंच डिनर एक साथ. काय नाही जेवले आम्ही 2 दिवसापासून. आजच सर्व होणार आहे. शौर्यवाडा डन झाला आमचा.
सो बघू तिकडे जाऊन काय होतं काय नाही. आणि आमचा स्पॉन्सर आजचा स्पॉन्सर आहे अभिदादा, तो आपल्याला बोलणार तुम्ही खा फक्त पाहिजे ते ऑर्डर करा. मी आहे ना बस एवढं. शौर्यवाडा आपण तिथलं पण जाऊन इंटरव्ह्यू घेऊ मालकाचा जर असले ते उपलब्ध तर. त्यांना विचारतो मला की तुम्ही बिग बॉस नक्की एंट्री करणार आहात की नाही. म्हणजे आपल्याला हॉटेल सांगितलं शौर्यवाडा. येस शौर्यवाडा. आता जळतील लोकं. हा. जे आले नाहीत त्यांनी खूप मिस केलंय. ही ट्रिप वन ऑफ द बेस्ट ट्रिप आहे. पहिली आपली कार ट्रिप होती आणि बाई नेक्स्ट लेवल होती. काय वाटतं आठवलं? खूप सुंदर झालं. गर्दी अशी भेटलीच नाही. आजपासून स्टार्ट झाली ना गर्दी. नॉर्मल भेटली, एवढी नॉर्मल भेटली. नॉर्मल म्हणजे ते पण आज संडे होता म्हणून आणि आम्हाला लेट झाला म्हणून. नाही, प्लॅनिंग खूप होतं, खूप चांगलं होतं. प्लॅनिंग थोडाफार 19-20 कारण जेजुरीला आम्हाला टाइम गेला ते प्लॅनिंगमध्ये नव्हतं, ऑन दी स्पॉट ठरलं आमचं. म्हणून ते झालं, नाही तर सर्व बरोबर होतं. कडक होतं. तुम्ही ब्लॉग बघा, खूप मजा येईल. हा ब्लॉग बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि आमच्या या ब्लॉगरला पण सपोर्ट करा जर तुम्ही याला सबस्क्राईब नसेल करत. आपल्या चॅनलचं नाव सांगा. कोबरा इनोसंट आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. वाढवा, प्रेम वाढवा. बंगले बिंगले घ्यायचे आम्हाला पण. बंगले डायरेक्ट. आता आमच्या सवंगड्यांची भूक काय बोलतात त्याला सहन होता. सगळे खूप आतुरलेत जेवायला आणि हपापलेत. हो माय गॉड हपापलेत. न्यू वर्ड हपापलेत. स्ट्रेट कधी त्यांना तो शौर्यवाडा दिसतोय आणि त्याच्यात घुसतोय आणि टेबलावर बसतात असं झालंय त्यांना. आणि आता एकच पक्ष शौर्यवाडाचं लक्ष. शौर्यवाडाकडे लक्ष. छान बोलतात आपले सर. छान एकदम. राईट पार्किंगकडे चाललोय आपण. आता हा ब्लॉग बंदच नाही होणार. आता गाडीत जाईपर्यंत चालूच. काय बोललो ना तरी चालेल पण हा चालूच. जड आहे रे खूप. आपण स्क्रीनच बोलले ना मोठी. गर्दी बघा मस्ती गर्दी. सप सूप आपले सर सर्वांना हेल्प करताना कवेश पाटील एकच फक्त बांधिलकी एकच आपलं लक्ष आहे. काय जाऊ तिकडे नो हेड ओनली बांधिलकी. काय बांधिलकी बरोबर की नाही. बांधिलकी साल्टी गेली चालेल भाई. पण बांधिलकी असायला पाहिजे. आपण मराठी माणूस, आपण आपल्याच मराठी माणसाला पुढे नेणार. येणारच. येऊन येणार कोण. मराठी माणसाशिवाय हायच कोण. बच्ची Yes. यप्पा चल कप्पा. श्रीमान दादा आम्ही थोडक्यासाठी वाचलो नाही म्हणजे आपण कसं वाचलो म्हणजे ते वडापाव जिथे खायला गेलो नाही ते वाला बोलतो. तो राणे मिळालाच असता. त्याला कडकडून भेटी मारली असते. हा दादा जाऊ दे आता. नेक्स्ट टाइम बघू. नेक्स्ट टाइम नक्की येतो आम्ही. बोलवणं येईल तेव्हा आम्ही जाऊ. तुमचं आमचं भेटणं हे निश्चित आहे. कधी ते माहित नाही पण निश्चित आहे. सो आता आपण आलोय कुठलं शौर्यवाडा, फेमस शौर्यवाडा डिनर करायला आलो आणि चिकन रान वगैरे करतोय ऑर्डर. बघू कसा टेस्ट आहे, एक्सपिरियन्स येणार आहे. पण अभि दादा आपल्या ग्रुपमधला असा पहिला मेंबर आहे जो एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी देणार आहे. तर तो बोललाय की तुम्ही खा बाई खा, तुम्ही विचार नका करू, खा फक्त. सो थँक्यू अभि दादा सो मच. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आणलं ते पण पुण्याला बाई. जे साधी सुधी पार्टी नाही, जे मिस करतील ना बाई ते काय परत असं येत नसतं. पण त्यांच्या answer आता तुम्ही गेलाच नाही. बघूया कसं येतं आहे कसं नाही. तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवेलच भेटू नंतर. चर्चा बघा बजेट कसं कमी करता येईल हे नाही, बजेट कसं वाढवता येईल. एक मिनिट आईचा पण विचार करू. हा काय करतोय याला तर काय समजत नाही. तो हे करतोय अनालिसिस करतोय सर्व. मी पार्टी देईन तेव्हा मी जेव्हा पार्टी देईन तेव्हा कसं करणार. बंद कर भाई त्याचा. आपली द फेमस थाळी शौर्यवाडा स्पेशल थाळी. आता खाऊया आपण. तर आता आम्ही आलेलो शौर्यवाड्याला डिनर करायला. जे बोलतात ना झोडो चिप्स स्पायसी आहेत हे सर्वाईव्ह करून दाखवा. सगळ्यांची हे सर्वाईव्ह करून दाखवा. हालत बघा हालत. 1 2 3 4 5 अक्षा मा बघा गेला पैसा नाही. याचा जरा तुम्हाला बिफोर द सीन दाखवतो की जेवायच्या आधी काय बोललेला.
हा तर भाई गिवअप केलंय साहेबांनी. हा बघा हा तर भाई गोडा भात किती वाजता झाला बेकार हालत भाई, खूप तिखट आहे भाई साहब. कसं काय पितात हे ये भाई, कसं काय हालत बघा, डोळे बघा, डोळे डोळे दाखव. हा बघा, हा जाम बोललेला ना, हा जाम बोललेला. दाखवा मला कोणी येऊन घेऊन दाखवा. 5,000 मी देतो. 5,000 लवकर जीपे, हा जीपे. हिच्या गावात गोष्ट आहे. बिल सुटेल ना, बिल सुटेल. वन शॉट. संपला. भावासाठी काय पण करतो, भाईचारा ऑन टॉप. ह्या सिद्ध केलंय एका मोठ्या दादानी. ओ भाई साहब, ओ खतम भाई. चला 5,000 येऊ दे. 5,000 ठीक आहे आपला. 5,000 क्रेझी. स्कॅनर दाखव, स्कॅनर थांब एक मिनिट. एवढं विरीजची बर्थडेची पार्टी होती. थांब ना. मी बोलतो जरा. अमाउंट चेक कर रहे हो, अमाउंट. भाई बड़े लोग, थँक्यू अभि दादा. आजपासून अभि दादा, फुल रिस्पेक्ट भाई. डन. चला झालंय जेवण, आता निघूया. अशोक दादा, आता आपल्याला रिव्ह्यू सांगा. जेवण खूप चांगलं होतं. म्हणून मला पहिलं काय रान, कबाब सुंदर होता. आणि ना सर्वात मेन आहे ना म्हणजे ती बोलतात ना एक टेस्ट, सर्वात मेन म्हणजे दादा थँक्यू. आपुलकीने जे विचारतात ना हा, ते, की actually. जेवण कसं आहे किंवा कोण काय पाहिजे का किंवा काय तुम्हाला सजेशन देतात, खूप चांगलं आहे. तुम्ही या शौर्यवाड्याला. कस्टमर सर्व्हिस बेस्ट आहे. विजय, तू काय बोलशील? नाही, खरंच चांगले कसं उलट विचारतायत. एवढी गर्दी असून पण पर्सनली विचारतायत की कसं लागलं, काय कमी होतं, कच्चं होतं का, शिजलेलं का, म्हणजे मीठ व्यवस्थित आहे काय. म्हणजे खरंच चांगली सर्विस आहे. आणि खरंच येऊन जा एकदा शौर्यवाड्याला, भेट द्या, वाघोलीच्या खरंच आवडेल तुम्हाला. आम्ही आता इथे वाघोळीच्या शौर्यवाड्याला आलेलो. होप सो की सगळ्या शौर्यवाड्यामध्ये असंच असेल. म्हणजे जे कोणी तुम्ही जर गेला असाल दुसरीकडे तर कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी टेस्ट होती वगैरे, काय नाही रिव्ह्यू वगैरे. आणि अजून काय सांगत होतो मी विसरलो, तोपर्यंत त्याचा आहे का. आता तुम्हाला कसं सांगू, आमच्या विनीत बारवेकर उर्फ बॉडी मामा माहिती असेल तुम्हाला, आमच्या एक नंबर आमच्यातला. तर कसं होतं की आता आशीर्वादाची अभियानाची पार्टी होती. विनीत बारवेकर तुम्ही बोलत आम्हाला कमी खा. त्याचं बिल झालं फक्त 2250. तरी तो एवढा पण अभियान आमचा एवढा दिलदार आहे ना, अभियान असं दिलदार मोठ्या मनाचा. तरी 3,729 मिनिट झालं, पण त्याने काही तक्रार न करता भरून टाकलं. त्यासाठी मी खूप त्याचं कौतुक करलं. त्याचा आम्ही सत्कार करणार आहोत पुढल्या नेक्स्ट पार्टीला, तुरंत दिवसा बघूया. आता बाकी शौर्याला नक्की भेटूया वाघोली पुढे. हां, आणि मी बोलत होतो की ज्याप्रमाणे हाईप होतं, मी खूप लोकांकडनं ऐकलेलं की शौर्यवाडा मतलब एवढा हाईप आहे तेवढी टेस्ट नाही, पण ते सगळे चुकीचे आहेत. तुम्ही माझा रिव्ह्यू ऐका, स्पेशली वाघोळीचा. खूप चांगला आहे, टेस्ट पण एक नंबर आहे. कस्टमर सर्व्हिस ऑल्सो सो बेस्ट. आणि आता आपण फोटो काढूया. बरोबर परफेक्ट 2:45 वाजलेत सकाळचे. आणि तुम्ही बघू शकता एनर्जी आपली अजून आहे. हे सगळे गोमात होते, 1 2 3 4 नाही, तो भाई चालाय तो तर भाई काय विषय सोडून द्या. तर आपण सुखरूप पोचलोय घरी. आणि अशा प्रकारे हा ब्लॉग एंड होतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.